नमस्ते. ऑइल डिप्लोमसी, ऑइल पॉलिटिक्स आणि इराण, तेलाचं राजकारण आणि इराण. इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर तेलाचे साठे आहेत. खरं तर हा पश्चिम आशियामधला एक देश, अत्यंत वाळवंटी देश, उष्ण हवामान. परंतु इराणमध्ये तैग्रिस आणि युक्रेटिस खोरी जी आहेत ना, तिथं मोठ्या प्रमाणावरती तेलाचे साठे आहेत. तैग्रिस युक्रेटिसच्या खोऱ्यांमध्ये जवळपास पश्चिम आशियामधलं 60% तेल सापडतं. त्याच्यामुळे या इराणला आणि त्या खोऱ्यांना महत्त्व आलेलं आहे. आता या सगळ्या ऑइलची, खनिज तेलाची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली, आधुनिकीकरणाला सुरुवात झाली, वेगवेगळी यंत्र अस्तित्वात आली, कंपन्या अस्तित्वात आल्या, वाहतूक वाढली, प्रवास वाढला, जहाजं विमानं वाढली आणि दुसरीकडे शस्त्रास्त्र स्पर्धा, पहिलं महायुद्ध देखील वाढलं, परिस्थिती तयार झाली, दुसऱ्या महायुद्धाची परिस्थिती तयार झाली. म्हणजे आर्थिक विकास आणि लष्करी विकास आणि लोकांचं वाढलेलं राहणीमान याच्यामुळे खनिज तेल, पेट्रोल, डिझेल या सगळ्याला फार महत्त्व प्राप्त झालं. कारण प्रवासासाठी, मग त्या गाड्या असोत, जहाजं असोत किंवा विमानं असोत, खनिज तेल महत्त्वाचं होतं. आणि पाश्चात्य लोकांकडे इंग्लंड, फ्रान्स, रशिया, जर्मनी, अमेरिका यांच्याकडे जे टेक्नॉलॉजी, जे तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं होतं, त्याच्यानुसार या खनिज तेलाचं विघटन पेट्रोलमध्ये, डिझेलमध्ये, कॅरोसिनमध्ये किंवा अन्य 8-10 प्रकारच्या इंधनांमध्ये करण्याचं त्यांच्याकडे तंत्रज्ञान होतं. तशी मशिनरी त्यांच्याकडे उपलब्ध होती. स्वाभाविकच तंत्रज्ञान, मशिनरी पाश्चात्य देशांकडे होती आणि तेलाचे साठे इराणकडे होते. त्याच्यामुळे तेल तर महत्त्वाचं होतं प्रगतीसाठी, विकासासाठी. या तेलाचं राजकारण सुरू झालं. या सगळ्या विकसित देशांना इराणमध्ये हस्तक्षेप करायचा होता. इराणचे हे जे तेल साठे होते ते ताब्यात ठेवायचे होते. अँग्लो इराणियन ऑइल कंपनी एक इराणमध्ये काम करत होती आणि फार मोठी कंपनी होती. म्हणजे ब्रिटिशांचा फार मोठा शेअर त्याच्यात होता आणि ही कंपनी रॉयल्टी देत होती इराणला. तंत्रज्ञान, यंत्र सगळी या कंपनीची आणि ही रॉयल्टी फक्त इराणला देत होती. त्याच्यातूनच इराणची अर्थव्यवस्था चालत होती. परंतु पुढे या कंपनीमध्ये असणारं जे काही व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे, प्रशासन आहे, याच्यामध्ये असंतोष, संशय निर्माण झाला, गडबड झाली, मतभेद निर्माण झाले. कंपनीचं प्रशासन आणि इराणचे लोक यांच्यात मतभेद तयार झाले. मोठा हिशोबात गफला होता, पक्षपात केला जात होता. इराणला फार कमी रॉयल्टी मिळत असे अशी त्यांची एक भूमिका होती आणि मग याच्यातून या कंपनीचं राष्ट्रीयकरण व्हावं अशी भूमिका इराणच्या लोकांनी घेतली, संसदेने घेतली. अखेरीस वाटाघाटी झाल्या. त्या वाटाघाटीतून त्याचं कंपनीचं राष्ट्रीयकरण झालं, परंतु राष्ट्रीयकरणानंतर त्याच्यात मोठा तोटा झाला आणि त्याचा इराणच्या अर्थव्यवस्थेला दुष्परिणाम भोगावला. मग अशांतता तयार झाली. याच काळात मुसादिक एक व्यक्तिमत्व आहे, ते इराणमध्ये पुढे आलं. त्यांनी ब्रिटिशांना विरोध करायला सुरुवात केली, रशियाशी संबंध तोडले आणि त्याचा इतका दहशतवाद होता, दबाव होता की त्याच्या दहशतवादाला घाबरून रेजा शाह पळून गेला आणि त्याचं सगळं दहशतवादी अस्तित्व इराणमध्ये तयार झालं. मग याच काळात इराणचे सेनापती जनरल झेहदी पुढे आले आणि त्यांनी या मुसादिकला अटक केली आणि रेजा शाहना परत आणलं आणि इंग्लंडशी मैत्री करून शांततेचं धोरण आणण्याचा प्रयत्न केला. मग पुन्हा एकदा इराणचं गाडं हे रस्त्यावरती आलं आणि इराण हळूहळू पुढे जायला लागलं. मग 1954 राष्ट्रसंघाने याच्यात हस्तक्षेप केला आहे आणि इंटरनॅशनल ऑइल कॉर्पोरेशन, आंतरराष्ट्रीय तेल कंपनी अशी एक इंट्रोड्यूस केली गेली, परिचित केली गेली आणि 25 वर्षाचा एक दीर्घकालीन करार केला गेला. मग इराणची अर्थव्यवस्था सुधारली. या इंटरनॅशनल ऑइल कॉर्पोरेशनमुळे इराणची अर्थव्यवस्था सुधारली. मग पुढे 1955 अजून एक करार झालेला आहे, बगदाद करार. इराणने साम्यवाद आणि रशियाला विरोध केला, त्यांना इराणमधून बाहेर काढलं आणि इंग्लंड आणि अमेरिकेची मैत्री करून जास्तीत जास्त आर्थिक सुधारणा, आर्थिक फायदे घेण्याचा प्रयत्न केला. त्याचाच प्रतीक म्हणजे बगदाद करार.
म्हणजे रशियाचं महत्त्व कमी करण्यासाठी दूरवर असणाऱ्या इंग्लंड आणि अमेरिकेशी मैत्री केली या बगदाद करारानुसार, आणि त्याच्यातून आर्थिक हित सांभाळण्याचा आणि इराणची प्रगती करण्याचा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला. तर असं हे राजकारण आहे, तेलाच्या भोवती फिरत असणारं राजकारण, की जवळपास पश्चिम आशियामधला 60% तेलाचा जो उत्पन्न हे इराणमध्ये सापडतं, तिथल्या खोऱ्यांमध्ये सापडतं. त्यामुळे पाश्चात्य राष्ट्र इराणवरती प्रभाव तयार करण्याचा प्रयत्न करीत असतात, आणि त्याच्यामुळे विकासासाठी इंधन तर लागतंच, खनिज तेल तर लागतंच. कोणत्याही प्रकारच्या प्रवासासाठी रेल्वे असो, जहाजं असोत, विमानं असोत, गाड्या असोत, व्यापार असो, याच्यासाठी इंधन महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी हे राजकारण होत गेलं. अर्थकारणातून हे निर्मित राजकारण होतं. ज्यावेळेला तेलाचा साठा नव्हता त्यावेळेला इराण हा पर्शिया म्हणून ओळखला जायचा, आणि पर्शियामध्ये फारसा तेवढा कोणाला इंटरेस्ट नव्हता. परंतु जसे जसे तेलाचे साठे सापडले तसे पाश्चात्य लोकांचा प्रभाव तिथे निर्माण झाला, आणि ते साठे आणि त्याच्यातून आपलं नियंत्रण तेलाच्या साठ्यांवर कसं निर्माण करता येईल, त्याच्यासाठी इराणची सत्ता आणि शासन हे कमजोर ठेवायचं आणि अधिकाधिक फायदे हे आपल्या देशांसाठी किंवा आपल्या देशातल्या कंपन्यांसाठी उकळायचे, अशी भूमिका त्यांनी घेतलेली. त्याच्यामुळे स्वाभाविकच तेलाचं राजकारण हा आधुनिक आशियाच्या इतिहासामधला एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. पश्चिम आशियामध्ये ज्या ज्या देशांमध्ये तेलाचे साठे सापडतात त्या देशांना इंग्लंड, अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रान्स या लोकांच्या दबावाला बळी पडावं लागले. इराण त्याला अपवाद नव्हता. इराणमधलं शासन, इराणमधलं राजकारण हे स्वाभाविकच ह्या लोकांच्या मर्जीवर अवलंबून असायचं, त्यांच्या दबावावर अवलंबून असायचं. कारण त्या देशांच्या अर्थव्यवस्थेत खनिज तेल फार महत्त्वाचं होतं. डिझेल, पेट्रोल, केरोसिन आणि इतर अन्य प्रकारची 8-10 उत्पन्न जी खनिज तेलापासून निर्मित होतात. ह्याच्यामुळे स्वाभाविकच या मोठ्या देशांच्या प्रभावात, त्यांच्या दडपणात हा इराण नेहमीच वावरत राहिला. इराणसाठी तेल हे एक आशीर्वाद देखील ठरला आणि एक उपवास देखील ठरला. म्हणजे तेलाच्या जोरावरच इराण प्रगती करू शकला, आधुनिकीकरण करू शकला, तिथली अर्थव्यवस्था, तिथलं जनजीवन, तिथला विकास इराण करू शकला. आणि दुसरीकडे याच तेलामुळे इराणला सतत राजकारणाला तोंड द्यावं लागलं. मग ते या महासत्तांचा दबाव असो किंवा अंतर्गत राजकारण असो किंवा अलीकडच्या काळामध्ये दहशतवाद्यांच्या विविध संघटना आणि नेत्यांचा त्याच्यात झालेला शिरकाव असो. म्हणजे दहशतवादी किंवा माफिया हे देखील आजकाल अलीकडच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये या गोष्टींमध्ये हस्तक्षेप टाकायला लागलेत, कारण त्याच्यात प्रचंड असा पैसा आहे. म्हणजे तेलाची किंमत, या तेलामुळे, खनिज तेलामुळे फार मोठं असं संपत्ती ही मिळत असते, आणि हे तिथल्या राजकारण्यांना देखील माहिती आहे, तिथल्या दहशतवाद्यांना देखील माहिती आहे, आणि या महासत्तांना देखील माहिती आहे. स्वाभाविकच तेलाचं राजकारण हे जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थेच्या किमती, चलन व्यवस्था, एकूणच अर्थव्यवस्था हे ठरवण्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हे तेल पृथ्वीवरती फार कमी ठिकाणी, पश्चिम आशियामधलं जवळपास 60% भाग हा इराणच्या खोऱ्यांमध्ये मिळणारा तेलाचा वाटा आहे. त्याच्यामुळे इराणला फार महत्त्व आलं. महत्त्व असलं तरी राजकारणात त्याचा उपयोग होत राहील. म्हणून स्वाभाविकच हा जो काही ऑइल पॉलिटिक्स इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय स्तरावर चालतो, याच्यात इराण हा भरडला गेला किंवा तो त्याच्यापासून दूर राहू शकला नाही. आधुनिक तंत्रज्ञान, आवश्यक यंत्रसामुग्री याच्या जोरावरती या विदेशी कंपन्यांनी इराणच्या खनिज तेलावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, आणि स्वाभाविकच मोठ्या प्रमाणावरती या ऑइलच्या पाईपलाईन्स इराणमध्ये तयार झाल्या. एका ठिकाणून दुसरीकडे खनिज तेल नेण्या ह्याची व्यवस्था तिथल्या कंपन्यांनी केली, आणि या युनोच्या हस्तक्षेपानंतर याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली. अर्थात ही सुधारणा झाली तरी ते राजकारण थांबले नाही. इराणमध्ये सतत अस्वस्थता तयार करणं, इराणची शक्ती कमजोर ठेवणं, शासन कमकुवत ठेवण्याची भूमिका आणि तशी षडयंत्र, गुप्त कारस्थानं ही वेगवेगळ्या घटकांकडून केली जातात. मग त्याच्यामध्ये महासत्ता, महाशक्ती असोत किंवा अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेले दहशतवादी असोत,
किंवा इराणमधले जे स्वार्थी कॉन्ट्रॅक्टर्स किंवा जे राजकारणी आहेत हे देखील याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतात. म्हणजे तेलाच्या राजकारणामध्ये या सगळ्या घटकांचा समावेश होतो. महासत्ता, विविध राजकारणी, वेगवेगळ्या कंपन्या, माफिया आणि दहशतवादी या सगळ्या घटकांचा या तेलाच्या राजकारणामध्ये समावेश होतो. वास्तविक पाहता तेलाची किंमत भारताच्या दृष्टीने जर बघितलं तर भारतामध्ये आजच्या काळामध्ये 300 कोटी लिटर हे पेट्रोल वापरतात. त्याच पद्धतीने डिझेल आणि इतर खनिज तेलांचा उपयोग होतो. त्याचे जर मूळ उत्पादन मूल्य पाहिलं तर आजच्या 2020मध्ये त्याची किंमत जास्तीत जास्त 12 ते 14 रुपये असेल. परंतु त्याच्यावरती एवढा मोठा टॅक्स लावून ते विकलं जातं की 80-90 रुपयापर्यंत त्याची किंमत जाते. म्हणजे सुमारे 500 पट टॅक्स लावला जातो आणि मोठा पैसा हा त्याच्यातून जमा होतो. म्हणजे 300 कोटी लिटर्स म्हणजे सुमारे 20,000 कोटी रुपयाचं उत्पन्न रोज त्याला त्या भारतातल्या शासनाला याच्यातून मिळतं. म्हणजे वर्षभराचं काढलं फक्त पेट्रोलचं तेवढं उत्पन्न, अशी इतर खनिजे मिळून केवढं उत्पन्न. ते भारताचं आपण अशी आकडेवारी सांगू शकतो. अशीच जर आपण इराणच्या एकूण अर्थव्यवस्थेचा जर अभ्यास केला तर इराणला केवढ्या मोठ्या प्रमाणावरती पैसा मिळत असला पाहिजे. त्या मानाने इराणची प्रगती पाहिली तर याच्यात फार मोठी फारकत दिसते, तफावत दिसते. एवढ्या मोठ्या संपत्ती, एवढ्या मोठ्या खनिज तेलाच्या मानाने इराणची प्रगती पाहता आपल्याला इराण कोणत्या प्रकारच्या दबावाच्या राजकारणात गुरफटला आहे किंवा भरडला गेलेला आहे याचा एक अंदाज बांधता आहे. तर स्वाभाविकच राजकारण जे आहे हे अर्थकारणातून निर्माण झाले, स्वार्थातून, भोगवादातूून, शोषणातून हे राजकारण निर्माण झालेले आहे. लालसा, महत्त्वाकांक्षेतून हे निर्माण झालेले आहे. तिथं देश, राष्ट्र, समूह, माणूस याचा काही विचार केला जात नाही. केवळ स्वार्थासाठी वेगवेगळ्या शक्ती, गुप्तहेर यंत्रणा, माफिया, दहशतवादी हे कशा प्रकारे वागत असतात हे जर अजून आपण खोलवर गेलं तर आपल्याला लक्षात येतं. बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला या प्रकट करता येत नाही. गुप्त गोष्टी असतात अनेक की जे मानवजातीच्या हितासाठी, सुरक्षिततेसाठी, एकूणच माणसांची मनं चांगली राहण्यासाठी आपल्याला त्या गुप्तच ठेवाव्या लागतात. ती इराणची अशी कहाणी आहे. आधुनिक आशियाचा अभ्यास करत असताना इराणचा आणि या तेलाच्या राजकारणाचा जो संबंध आहे हा फार महत्त्वाचा असा संबंध आहे. जगाच्या इतिहासामध्ये, जगाच्या वर्तमानामध्ये आणि आशियाच्या इतिहासामध्ये, आशियाच्या वर्तमानामध्ये इराण आणि तिथलं तेलाचं राजकारण हे सतत चर्चेचा विषय राहिला. सतत म्हणजे तो एक ज्वलंत असा विषय राहिला आणि या ज्वलंत विषयाची माहिती आपण आज घेतली. ही माहिती सतत बदलते. रोज नवीन नवीन घडामोडी घडतात. या घडामोडीत तर अगदी 1960-70 किंवा 2000पर्यंत याच्यानंतर अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि घडत राहतील. जोपर्यंत खनिज तेल आहे तोपर्यंत या घडामोडी, हे राजकारण, सगळा हिंसात्मक प्रवास, दबावाचा प्रवास, स्वार्थाचा प्रवास, त्याच्यातून होणारा विकासवाद, या सगळ्या गोष्टींचं एकूणच स्थित्यंतर, त्याच्या प्रेरणा, त्याचे प्रवाह, त्याच्यातून होणारी परिवर्तनं, त्याच्यातून बदलणारी मूल्य, त्याच्यातून निर्माण होणारी जीवनव्यवस्था, मनस्थिती आणि एकूणच मानवी समाजाचं, वेगवेगळ्या समूहाच्या गटांचं एकूणच अस्तित्व हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं.